हॅलो स्टुडंट, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा जो लेसन आपला सुरू आहे. या लेसनमध्ये व्हॉट इज मीन बाय बॅलन्स्ड इक्वेशन अँड व्हॉट इज मीन बाय अनबॅलन्स्ड इक्वेशन दॅट वी लर्न इन प्रिव्हियस लेक्चर. या आधीच्या याच्यामध्ये मी तुम्हाला बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड काय याच्यामधला डिफरन्स आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नाव in yesterday's lecture we also learned how to balance the unbalanced chemical equation. जर दिलेले इक्वेशन अनबॅलन्स्ड असेल तर त्याला बॅलन्स कसं करायचं हे आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलेले. त्यातले काही स्टेप्स आपल्या राहिलेल्या आहेत ते आपण बघतोय. सो कालच्या लेक्चरला आपण हे इक्वेशन बघत होतो. सो त्यात एकदा पुन्हा बघा. स्टेप नंबर 1, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम गिवन वर्ड इक्वेशन. आपल्याला जे इक्वेशन दिलं होतं ते वर्ड इक्वेशन होतं, त्याच्यापासून आपण केमिकल इक्वेशन लिहिलं. सो सी NaOH plus H2SO4 reduced Na2SO4 plus H2O, and we have given equation number 1. Now step number 2, check whether the equation number 1 is balanced or not by comparing number of atoms of elements on both side of equation. इक्वेशनच्या दोन्ही साइडला नंबर ऑफ ॲटम किती आहेत प्रत्येक एलिमेंटचे ते चेक करा आणि हे इक्वेशन जे ते बॅलन्स आहे की अनबॅलन्स हे चेक करायचे. सो या टाइपचा आपण टेबल तयार केला. टेबलमध्ये आपण एलिमेंट जे ते लिस्ट केले. सो सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर आणि दोन्ही बाजूचे नंबर ऑफ ॲटम जे या ठिकाणी लिहिलेले आहेत. हे लिहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की सोडियम आणि नेक्स्ट हायड्रोजन हे जे दोन एलिमेंट आहेत ते अनबॅलन्स्ड आहेत आणि त्यांना आपल्याला बॅलन्स करायचं. ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट सोडियमला बॅलन्सिंगसाठी सिलेक्ट केलं. तर सोडियम बॅलन्सिंगसाठी फर्स्ट सिलेक्ट केलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की या टाइपचा टेबल तयार करायचा असतो बॅलन्सिंगसाठी. तर दोन्ही ठिकाणी दिलेले. सो याच्यामध्ये बघा सोडियम रिॲक्टंट साईडला किती आहे तर 1 आणि तो कुठे आहे इन NaOH आणि प्रोडक्ट साइडला सोडियम किती आहे तर 2 आणि 2 कुठे आहे इन Na2SO4. Na2SO4 मध्ये सो 1 जो आहे हा स्मॉलर आहे, 2 बिगर आहे. 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे 2. ज्या नंबरने मल्टिप्लाय केलं तो नंबर त्याच्या वरच्या बॉक्समध्ये ब्रॅकेटमध्ये जो कंपाऊंड लिहिलेला आहे त्याच्या समोर लिहायचा आहे. सो हा 2 आपण NaOH च्या समोर लिहिला. NaOH च्या समोर 2. आधी इक्वेशन मध्ये इथे 2 नव्हता, हा आपण इथे ऍड केला 2 NaOH. बाकीचं ॲज इट इज आहे H2SO4, Na2SO4 अँड H2O. अँड नाव दिस इज इक्वेशन नंबर 2. हे जे लिहिलं हे आहे इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट या इक्वेशन मध्ये अजून कोण अनबॅलन्स्ड आहे तर आपण चेक केलं. इकडे हायड्रोजन हे 2 प्लस हे 4 किती झाले, सॉरी हायड्रोजन नाही ऑक्सिजन हे 2 ऑक्सिजन आणि हे 4 ऑक्सिजन टोटल झाले 6. या बाजूला चेक करा हे 4 प्लस हा 1 टोटल 5 ऑक्सिजन. नेक्स्ट हायड्रोजन बघा इकडे हायड्रोजन 2 आहे आणि हे 2 टोटल झाले 4 हायड्रोजन. इकडे हायड्रोजन 2 म्हणजे हायड्रोजन सुद्धा अनबॅलन्स्ड आहे. सल्फर बॅलन्स आहे. सल्फर इथे 1 इथे सुद्धा 1. आता दोन एलिमेंट अनबॅलन्स्ड आहेत, एक आहे ऑक्सिजन आणि दुसरा आहे हायड्रोजन. सो नेक्स्ट आपण सिलेक्ट केला बॅलन्सिंगसाठी हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन जो आहे तो इनिशियली या बाजूला हायड्रोजन किती आहे टोटल 4 आणि या बाजूला हायड्रोजन किती आहे 2. कुठे आहे 2 इन Na2SO4. सॉरी प्रोडक्ट साइडला जे दोन हायड्रोजन आहेत ते H2O मध्ये आहेत. ओके आणि रिॲक्टंट साइडला जे 4 हायड्रोजन आहेत त्यातले 2 NaOH मध्ये आणि 2 H2SO4 मध्ये. 4 ॲज इट इज लिहिला. 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे 4. मग हा जो 2 आहे तो आपण या H2O च्या समोर लिहिणार आहे आणि नेक्स्ट इक्वेशन येईल. सो आता मी स्टेप नंबर 1 रफ करते. सगळ्या मुलांनी नोटबुक मध्ये हे लिहिलेलं असेल. सो बघा आता इक्वेशन नंबर 1 मध्ये नाही तर या 2 मध्ये आपण चेंजेस करणार आहोत. इक्वेशन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी NaOH च्या समोर काय लिहिलेलं आपण 2. सो 2 NaOH ते ॲज इट इज ठेवा. आपल्याला हा जो 2 आहे तो कोणाच्या समोर ऍड करायचा आहे H2O च्या समोर ऍड करायचा आहे. सो 2 NaOH प्लस H2SO4 इट गिव्स Na2SO4 प्लस H2 आला त्याच्यासमोर आपण लिहितोय 2 H2O. अँड नाव दिस इक्वेशन इज थर्ड इक्वेशन. ओके थर्ड इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता या इक्वेशन मध्ये चेक करा हे बॅलन्स्ड आहे का. ओरली चेक करा. या बाजूला सोडियम किती आहे 2, इथे सुद्धा 2. सो सोडियम इज बॅलन्स. नेक्स्ट ऑक्सिजन हे 2 आणि इथे 4 ऑक्सिजन टोटल झाले 6. या बाजूला बघा 4 आणि हा 2 आता या ऑक्सिजनला सुद्धा लागू होतोय 4 प्लस 2 किती झाले 6. सो हायड्रोजन बरोबर आता ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झाला. नेक्स्ट बघा ऑक्सिजन नंतर हायड्रोजन हे 2 आणि हे 2 टोटल झाले 4 आणि ते 2 2 4. हायड्रोजन सुद्धा बॅलन्स्ड आहे.
हायड्रोजन चेक केलं, सल्फर इथे 1 आहे, इथे सुद्धा 1. सो यावेळी सगळे एलिमेंट काय झालेले आहेत, बॅलन्स झालेले आहेत आणि हे जे आहे ते आपलं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. तरी सुद्धा पुढची जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये तुम्हाला लिहायचं आहे चेक वेदर इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. तर ते लिहिलेले चेक वेदर इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट इथं फक्त आपण लिहूया स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 मध्ये आपण रिपीट ते बॅलन्स आहे का ते चेक करणार आहोत. याच स्टेपचा टेबल तुम्हाला तयार करायचे, एलिमेंटचे नेम फक्त आता इथले नंबर चेंज होतील. इक्वेशन नंबर 3 मध्ये जसं बॅलन्सिंग आहे त्या पद्धतीने बॅलन्सिंग असलं पाहिजे. सो बघा इथे सोडियमचे ॲटम या बाजूला 2 आणि याही बाजूला किती आहेत 2. नेक्स्ट ऑक्सिजन इकडे 2 + 4 किती झाले 6 आणि या बाजूला ऑक्सिजन हे 2 + हे 4 टोटल झाले 6. इकडे हायड्रोजन हे 2 आणि इकडे 2 टोटल 4 आणि इकडे 2 2 जा 4. ओके. सल्फर इथे 1 आहे, या बाजूला सुद्धा सल्फर 1. सो दिस इक्वेशन इज बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आणि फायनल स्टेप मध्ये आपण हे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन पुन्हा एकदा लिहिणार आहे. राईट डाऊन द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन अगेन. सो इथं आपलं केमिकल इक्वेशनचं बॅलन्सिंग जे आहे तो पॉईंट झालेला आहे. सगळ्यांनी एकदा पुन्हा बघा. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो डाऊट मुलांना येतो तो म्हणजे आपण स्टार्टलाच बघा या इक्वेशन मध्ये 2 एलिमेंट अनबॅलन्स्ड होते. एक होता सोडियम आणि दुसरा होता हायड्रोजन. ओके. आणि आपण पहिल्यांदा सिलेक्ट केला सोडियम आणि त्याला बॅलन्स करता करता अजून एक अनबॅलन्स झाला तो म्हणजे ऑक्सिजन आणि आपला राहिलेला हायड्रोजन. सो असं कधी कधी होतं की एकाला बॅलन्स करत असताना दुसरा अनबॅलन्स्ड होतो. आता अजून एक पुढचा मुद्दा तो म्हणजे पहिला सोडियमच का सिलेक्ट केला, हायड्रोजन जर सिलेक्ट केला असता तर त्याही पद्धतीनं कोणाला सिलेक्ट करायचं हे बऱ्याचदा मुलांच्या लक्षात येत नाही किंवा बऱ्याचदा तो डाऊट असतो की पहिला सोडियम ऐवजी जर पहिला हायड्रोजन सिलेक्ट केला असता तर काय झालं असतं. सो बुकमध्ये पहिला सोडियम आणि दुसरा हायड्रोजन दिला, पण त्याऐवजी जर तुम्ही पहिला हायड्रोजन सिलेक्ट केला असता तर काय झालं असतं आणि त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं हेही आपण बघूया. म्हणजे तुमचं बॅलन्सिंग करत असताना काही मिस्टेक व्हायला नको. सो मी हेच इक्वेशन घेते, फक्त लक्ष देऊन ऐका. आधी आपण पहिल्यांदा सोडियम बॅलन्स केलेला, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यात आपण पहिल्यांदा हायड्रोजनला सिलेक्ट करणार आहे बॅलन्सिंगसाठी आणि त्याचं बॅलन्सिंग करताना काय प्रॉब्लेम येईल आणि तो कसा सॉल्व करायचा हे बघूया. एक्झाममध्ये जर असा क्वेश्चन आला आणि सॉल्व करताना जर तुमचं सिलेक्शन चुकलं, समजा तुम्ही सोडियमच्या ऐवजी हायड्रोजन सिलेक्ट केला तर प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर बऱ्याचदा मुलांना ते सॉल्व करता येत नाही. त्यासाठी ही सुद्धा एक पद्धत बघा. सो नेक्स्ट टू बॅलन्स हायड्रोजन. ओके. सो सेम इक्वेशन मध्ये मगाशी आपण सोडियम पहिल्यांदा बॅलन्सिंगसाठी सिलेक्ट केला होता, त्याऐवजी जर आपण हायड्रोजन सिलेक्ट केला तर कसं बॅलन्सिंग केलं जाऊ शकतं हे आपण बघणार आहे. सो तेच इक्वेशन लिहिलेलं आहे NaOH + H2SO4 it gives Na2SO4 + H2O. स्टेप नंबर 1 राइट द केमिकल इक्वेशन फ्रॉम गिवन वर्ड इक्वेशन. हे लिहिलं आपण इक्वेशन नंबर 1. नाउ स्टेप नंबर 2 चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. बॅलन्स्ड आहे की नाही हे चेक करा. सगळ्यांना हे येतं. ज्या मुलांनी ऐकलेलं नाही, व्यवस्थित बघितलेलं नाही त्यांनी पुन्हा एकदा बघा. सोडियम इकडे 1 आहे, या बाजूला 2. सोडियम इज अनबॅलन्स्ड. नेक्स्ट इज ऑक्सिजन 4 + हा 1 टोटल झाले 5 आणि या बाजूला 4 + 1 5. ऑक्सिजन इज बॅलन्स्ड. नेक्स्ट वन इज हायड्रोजन 2 + 1 3 हायड्रोजन ऑन दिस साइड and 2 hydrogen on this side. So hydrogen is also unbalanced and sulfur, there is 1 sulfur and in this case there is 1 sulfur. So sulfur is also balanced. So there are 2 elements which are unbalanced. One is sodium and another one is hydrogen. Now in previous balancing equation we have selected first sodium for balancing. Now we are going to select first hydrogen for balancing. So how to balance it? See, number of atoms of hydrogen in reactant in product initially to balance. टेबल हा एवढा सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आता हायड्रोजनचे ॲटम बघा. इनिशियली या बाजूला हायड्रोजन किती आहेत ते व्यवस्थित लिहा. टोटल इथले 2 आणि इथले 1 टोटल किती आहे 3. सो मी इथे लिहिते नंबर 3. सो देयर आर 3 हायड्रोजन ॲटम. फक्त हे व्यवस्थित डिटेल लिहायचे की कुठे किती आहे. सो सी हायड्रोजन ॲटम 1 इन NaOH. NaOH मध्ये 1 आहे. 1 in NaOH आणि 2 in H2SO4. 2 in H2SO4. मुलांना नीट लक्षात घ्या. टोटल 3 हायड्रोजन पण ते कुठे कुठे रिएक्टंट साइडला 3 मधला 1 हायड्रोजन NaOH मध्ये आणि 2 हायड्रोजन
H2SO4 मध्ये हे व्यवस्थित लिहायचं. आता हेच प्रोडक्ट साइडला बघा. ओके, प्रोडक्ट साइडला आपण जे आपण काउंट करतो हायड्रोजन ॲटम, याच्यामध्ये प्रोडक्ट साइडला हायड्रोजन आहे 2 इन H2O. H2O मध्ये 2 हायड्रोजन आहे. आता बघा मी मगाशी तुम्हाला शिकवलेलं की जो बिगर नंबर आहे तो ॲज इट इज लिहा आणि स्मॉलर नंबरला अशाने मल्टिप्लाय करा की आन्सर इकडे जेवढं आहे तेवढे येईल. 2 ला तुम्ही कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर 3 येणार नाहीये. मग कसं बॅलन्सिंग करायचं? तर इथं 3 न लिहिता तुमचे जे दोन सेपरेट नंबर आहेत 1 + 2 = 3 आलेले आहेत तर ते दोन्ही सेपरेट लिहा. 1 + 2 आणि इकडे 2 असंच लिहिले आपण. नेक्स्ट बघा, जर आपण या 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं इंटू 2, ज्या नंबरने मल्टिप्लाय करतो त्या नंबरला काय करायचंय? बॉक्स करायचं. ओके, हा 2 ॲज इट इज ठेवला, त्यात काही चेंज केलं नाही. 1 × 2 आन्सर किती येणार इकडे? 2 प्लस हे 2 ॲज इट इज आहे, सो टोटल येईल 4. इकडे झालं 4. नाव या 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. जर 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर याचा आन्सर येणार आहे 4. दोन्ही बाजूला 4 आलं, इक्वल झालेले. आता ज्या नंबरने मल्टिप्लाय केलं तो नंबर कोणासमोर ऍड करायचा? तर हे बघायचं की 2 ने कोणाला मल्टिप्लाय केले. आता इथं दोन नंबर आहेत 1 आणि 2 पैकी 2 ने कोणाला मल्टिप्लाय केलं? 1 ला. 1 कोणामध्ये आहे? NaOH. सो हा जो 2 आहे तो NaOH च्या समोर ऍड करायचा. सी 2 NaOH. सो 2 NaOH आपलं इक्वेशन बघा. H2SO4 मध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाही, तो 2 ॲज इट इज होता. सो H2SO4 तसंच लिहिलं, एरो. नेक्स्ट इज Na2SO4, त्यातही काही चेंज करायचं नाहीये. Na2SO4 ॲज इट इज प्लस H2O. H2O च्या समोर आपल्याला पुन्हा एकदा 2 हा नंबर ऍड करायचा. सो 2 H2O अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. आता फक्त ओरली चेक करा की इक्वेशन बॅलन्स्ड आहे का. सी या साइडला सोडियम किती आहे? 2 आणि याही बाजूला सोडियम 2. सो सोडियम इज बॅलन्स्ड. ऑक्सिजन चेक करा. हे 2 ऑक्सिजन आणि हे 4 टोटल झाले 6 आणि या बाजूचे ऑक्सिजन 4 प्लस हे 2 टोटल 6. सो ऑक्सिजन इज ऑल्सो बॅलन्स्ड. नाव हायड्रोजन, इथे हायड्रोजन आहे 2 प्लस हे 2 4 आणि या बाजूला 2 × 2 4. सो हायड्रोजन इज ऑल्सो बॅलन्स्ड. सल्फर 1 here also 1. So sulfur is also balanced. Now this equation is balanced chemical equation. तुमच्या काय लक्षात आलं बघा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सोडियमला सिलेक्ट केला होता बॅलन्सिंग सोपं आहे, पण किती स्टेप करायला लागल्या? 2. पहिलं सोडियमचं बॅलन्सिंग, मग हायड्रोजनचं बॅलन्सिंग. पण जर तुम्ही डायरेक्ट हायड्रोजनला सिलेक्ट केलं तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा करावं लागतं, दोन्ही बाजूला बॅलन्सिंग करावं लागतं, पण एकाच स्टेपमध्ये इक्वेशन बॅलन्स होतं. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही कुठला जरी इलेमेंट बॅलन्सिंगसाठी सिलेक्ट केला तरी तुम्ही जर ऑड नंबर आला तर यावेळी बॅलन्सिंग करू शकता आणि जर इव्हन नंबर आला तर मगाशी सांगितलं त्या पद्धतीने आपण बॅलन्सिंग करू शकतो. सो दिस इज अबाउट बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. बोर्ड एक्झामला या टाईपचं एखादं इक्वेशन देतात आणि ते बॅलन्स करण्यासाठी विचारलं जातं. आणि आपला जो होमवर्क आहे या टॉपिकचा जो एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइज मधला एक क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7, बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन स्टेप वाईज हा दिलेला आहे. आणि तो जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ABCD 4 इक्वेशन दिलेले आहेत आणि हे 4 इक्वेशन जे ते तुम्हाला या वेळी बॅलन्स करायचे आहेत. आणि हा जो आहे तो तुमचा आजचा होमवर्क आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. सो दिस इज अबाउट दी बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. तर या पॉईंटमध्ये तुम्हाला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आणि जर इक्वेशन अनबॅलन्स्ड असेल तर ते बॅलन्स कसं करायचं स्टेप वाईज हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. इथे हा आपला पॉईंट संपलेला आहे. ओके, याच्या खाली यूज युअर ब्रेन पॉवर जे दिलेले आहे यात काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 3 क्वेश्चन्स आहेत. हेही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट ए, आयडेंटिफाय रिॲक्टंट अँड प्रोडक्ट ऑफ इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 6 तुमच्या सगळ्या बुकमध्ये प्रत्येक इक्वेशन समोर नंबर आहे. तर यातलं इक्वेशन नंबर 6 तुम्हाला शोधायचं आहे. सो इक्वेशन नंबर 6 आहे हे पेज नंबर 33 वरती जे ते इक्वेशन नंबर 6 आहे. आणि यात व्हेजिटेबल ऑइल आणि हायड्रोजन गॅस हे रिॲक्टंट आहे आणि वनस्पती घी हा प्रोडक्ट आहे. फक्त तुम्हाला नेम लिहायचे की कोण रिॲक्टंट आहे आणि कोण प्रोडक्ट आहे. राईट डाऊन द स्टेप्स इन बॅलन्सिंग द इक्वेशन. इथे एक इक्वेशन दिलं आहे, नायट्रोजन प्लस हायड्रोजन इट गिव्स NH3. सो याचं बॅलन्सिंग हे स्टेप वाईज करायचं आहे. नेक्स्ट, राईट डाऊन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. आता पुन्हा एकदा इथं वर्ड इक्वेशन दिलेलं आहे.
कॅल्शियम क्लोराईड, फॉर्म्युले माहिती नसतील तर मुलांनी लिहून घ्या. कॅल्शियम क्लोराईड CaCl2, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, कॅल्शियम सल्फेट CaSO4 अँड हायड्रोजन क्लोराईड HCl. हे फॉर्म्युले लिहा. तुम्हाला ते इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे बॅलन्स्ड आहे हे चेक करा, आणि अनबॅलन्स्ड असेल तर ते स्टेप वाईज राईट डाऊन बॅलन्स. स्टेप वाईज नाही करायचं, डायरेक्ट बॅलन्सिंग लिहिलं ओरली तुम्हाला येत असेल तरीही चालेल. राईट डाऊन द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इन फॉलोइंग रिॲक्शन. फिजिकल स्टेट लिहायचे म्हणजे सल्फर डायऑक्साईड इज गॅस, H2S इज गॅस, सल्फर या वेळी किंवा H2O ॲक्वियस या वेळी तुम्हाला या सगळ्यांच्या ज्या फिजिकल स्टेट आहेत त्याच्यामध्ये मेन्शन करायचे. सो दिस इज यूज युअर ब्रेन पॉवर. आणि इथं आपला या टॉपिकमधला बॅलन्सिंगचा पॉईंट तो संपलेला आहे. या टॉपिकमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि इथून पुढे आपण वेगवेगळ्या टाईपच्या केमिकल रिॲक्शन त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल बघणार आहे. इथून पुढचा हा होमवर्क असेल की डेफिनेशन लर्न करायची आणि जे एक्झाम्पल आहेत त्यांची प्रॅक्टिस करायची. सो नाउ नेक्स्ट इज टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. सो फर्स्ट केमिकल रिॲक्शन इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड वन इज डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड इज displacement reaction, next is double displacement reaction, next exothermic and endothermic reaction. So या रिॲक्शन एकदम इझी आहे, डेफिनेशन सुद्धा इझी आहे, फक्त एक्झाम्पल नीट लिहा. त्यातली जी इन्फॉर्मेशन असेल ज्याच्या खाली महत्त्वाची ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहून घ्या आणि ते लक्षात ठेवा. Then types of chemical reaction. मी आताच तुम्हाला सांगितलं 4-5 टाईपचे आपण रिॲक्शन बघणार आहे. सो इन दॅट फर्स्ट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. याच्या नेममध्येच मिनिंग येतं कंबाईन मीन्स एकत्र येणं. सो इन कॉम्बिनेशन रिॲक्शन वेन 2 or more रिॲक्टंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र येतील, कंबाईन होतील. वेन 2 or more रिॲक्टंट कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. सो क्लिअर कट आहे इथे. रिॲक्टंट किती पाहिजेत? कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तरी चालेल. सो 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होणार आहेत आणि प्रोडक्ट किती तयार होणार आहे? तर सिंगल प्रोडक्ट. असं जर झालं तर त्या रिॲक्शनला म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिॲक्शन. जनरली जर तुम्हाला दाखवायचं झालं तर सपोज एक A नावाचा रिॲक्टंट आहे आणि दुसरा B, हे दोन्ही एकत्र आले आणि AB नावाचा एकच प्रोडक्ट तयार झाला, तर अशा टाईपच्या रिॲक्शनला म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिॲक्शन. डेफिनेशन एकदम सिंपल आहे, सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. व्हेन 2 or more reactant combine to form single product, then it is called as combination reaction. Now in textbook they have given 3 activities. 3 activity दिलेल्या आहेत, तुम्ही रीड करून बघू शकता त्या ॲक्टिव्हिटीज. सो फर्स्ट जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये अमोनिया गॅस हा जो आहे तो HCl मध्ये एक रॉड डीप केलेला आहे आणि अमोनिया गॅसचे जे व्हेपर जे बाहेर निघत आहेत त्याच्यामध्ये HClचा रॉड तुम्हाला पकडायचा आहे. सो तिथं अमोनिया या गॅसची आणि HClची रिॲक्शन होते आणि तयार होते NH4Cl. बघा आपली डेफिनेशन फिट बसते का? रिॲक्टंट किती आहेत? 2. वन इज अमोनिया अँड अनदर वन इज हायड्रोक्लोरिक ॲसिड. सो हायड्रोक्लोरिक ॲसिड कंबाईन विथ अमोनिया अँड फॉर्म अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड तयार होतो. आत्ताच मी तुम्हाला बॅलन्सिंग शिकवलंय. सो इक्वेशन बॅलन्स्ड आहे का इथून पुढे चेक करत जायचं ओरली. सो इथं नायट्रोजन किती दिसतोय? 1. इकडे सुद्धा 1. सो इट इज बॅलन्स्ड. हायड्रोजन हे 3 + 1 किती झाले? 4 आणि इकडे सुद्धा 4. सो इट इज ऑल्सो बॅलन्स्ड. क्लोरीन 1. सो इट इज ऑल्सो बॅलन्स्ड. सो दिस इज फर्स्ट combination reaction. Ammonia combined with hydrochloric acid and form ammonium chloride with formulae. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सेकंड बघा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम एक मेटल आहे जसं आयर्न आहे किंवा गोल्ड आहे, तसं मॅग्नेशियमची जर स्ट्रिप घेतली आणि ती जर फ्लेममध्ये पकडली तर मॅग्नेशियम बर्न होतो. आणि हे कायम लक्षात ठेवा, व्हेन एनिथिंग बर्न्स इट कंबाईन विथ ऑक्सिजन. कुठलीही गोष्ट बर्न होण्यासाठी ऑक्सिजन असावा लागतो. ऑक्सिजन सपोर्ट्स बर्निंग. So this magnesium combined with oxygen and form magnesium oxide. Oxidation reaction actually oxygen gain होते. ते काय आहे ते पुढे तुम्हाला कळेलच. पण हे इक्वेशन बॅलन्स आहे का बघा. इथं मॅग्नेशियम किती आहे? 1. इकडे सुद्धा 1. इट इज बॅलन्स्ड. ऑक्सिजन 2. इथे किती ऑक्सिजन आहे? 1च आहे. सो ऑक्सिजन बॅलन्स नाही. मुलांनो याच्या बॅलन्सिंगसाठी तुम्ही जर इथं 2 लिहिला तर तुमचं आन्सर चुकलं. फॉर्म्युला चेंज होते, तसं चालणार नाही. तुम्हाला जर 2 लिहायचाच झाला तर या फॉर्म्युल्याच्या समोर इथं लिहावा लागणार. ओके, नाव ऑक्सिजन इज 2, हिअर ऑल्सो 2.
पण आता मॅग्नेशियम चेंज झाला. इथं मॅग्नेशियम किती झाले 2 आणि इकडे किती आहे 1. मग याला बॅलन्स करण्यासाठी पुन्हा इथे 2 लिहा. नाउ दिस इक्वेशन इज बॅलन्स. सो हे दिस इज सेकंड इक्वेशन. थर्ड, calcium oxide when react with water it get converted into calcium hydroxide plus heat is released. या रिएक्शन मध्ये हीट रिलीज होते. सो बघा कॅल्शियम ऑक्साइड आणि H2O कंबाईन झाले, एकत्र झाले आणि प्रोडक्ट किती तयार झाला एकच. ही हीट रिलीज झालेली आहे. सो एकच प्रोडक्ट तयार झाला. सो दिस इज ऑल्सो कॉम्बिनेशन रिएक्शन. पुन्हा एकदा बघा बॅलन्सिंग. कॅल्शियम 1 ऑक्सिजन 2 हियर ऑल्सो ऑक्सिजन 2 हायड्रोजन 2 here also hydrogen 2. So this is also combination reaction. So जे मी बोर्ड वरती लिहिले एक डेफिनेशन आणि 2 एक्झाम्पल्स. सो हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याची लिहून प्रॅक्टिस करायचे, नोटबुक मध्ये सगळ्यांनी हे लिहायचे. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये त्यांनी जे क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर तुम्हाला येतील. या रिएक्शन मध्ये रिएक्टंट किती आहेत कुठलीही चेक करा. रिएक्टंट आहेत 2 आणि प्रोडक्ट किती आहेत तर प्रोडक्ट तयार झालेला आहे 1. So 2 reactant and 1 product. It means it is combination reaction. So this is about the combination reaction. Now next is decomposition. We will discuss this decomposition reaction in next lecture. Thank you.